पेशंट आंबेडकरी राजकारण म्हणून आपण काही वेगळं चित्र या देशामध्ये उभं करू शकतो का? हे कांचीरामांना शक्य झालं, उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये शक्य झालं, ते महाराष्ट्रामध्ये का शक्य नाही? नगरसेवक म्हणून येऊ शकत नाही. औरंगाबाद महापालिकेमध्ये 115 वर नगरसेवकांची संख्या नाही, आमदार निवडून हे राजकारण नीट कसं करता येईल यासाठी जरी धर्माचं तुम्ही काम करत असाल, आता राजकारणात धर्माचा किती प्रभाव आहे त्याचा बघत नाही. 14 नंतरच्या राजकारणात तर धर्म, जात, धर्मांधता, जात्यंधता सगळी सरमिसळ करूनच आहे. बरोबर सांगितलं आता त्यांनी सांगितलं, तुम्हाला मतांचं ध्रुवीकरण करायचं असेल ती घालावी लागेल ना, तो बनेल मेसेज. तुम्हाला मुस्लिम मतं नाही भेटली तरी चालते, पण हिंदू एक झाला पाहिजे, एक आहे तो सेफ आहे. त्याला फक्त त्या मोदींनी काय त्याला सॉफ्ट केलं, त्यांनी हार्ड केलं, त्यांनी सॉफ्ट केलं, एक येतो सेफ. म्हणून असं बौद्ध धर्माचं म्हणून एक राजकारणातलं स्थान आढळतं. आणि आपल्याला खरं सांगतो का, बुद्धिस्ट कंट्रीचा मोठा पाठिंबा. आता देश हिंदूंचा देश वगैरे हे खरं नाही करत, पण ते आज सुद्धा चित्र उभं करत आहेत आणि त्याच्यातूनच संविधानाला मोठा धोका निर्माण. त्याचं कारण असं आहे, बाबासाहेब दृष्टीनं संविधानात सेक्युलर लावून टाकतात, धर्मनिरपेक्षता सांगतात. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ फक्त हिंदू राष्ट्र किंवा हिंदू धर्म असा होतो का? हजारो वर्षापासून या देशामध्ये हिंदू, बौद्ध, शीख, ईसाई, जैन हे नातं आहे. तर मग ह्या गंगा जमनी तहजीबला धक्का पोहोचवण्याचा अधिकार संविधान निर्णयाने तुम्ही कुठून घेतला? हा एक मुद्दा आहे. दुसरा फक्त एक मुद्दा मी ओझरता सांगतो आणि थांबतो की आपण इतरांना का बरोबर घेत नाही. ओबीसीचा उल्लेख केला, ओबीसी बहुसंख्यक आहे देशात. तो 1933 साली इंग्रजांनी जनगणना केली त्यावेळेला तो 52%, 33 ते आता 2025. लोकसंख्या वाढली असेल की घटली असेल? नक्की वाढली असेल. हा जर ओबीसी आपला नैसर्गिक मित्र होऊ शकत असेल त्याला आपण का घेऊ शकत नाही. आणि या ओबीसीसाठी त्याला तुम्ही हिंदू म्हणा, सवर्ण म्हणा, पण बाबासाहेबांनी या ओबीसीवरती या देशातल्या ओबीसीचे उपकार केले. 341च्या कलमाच्या आधी 340 कलम बाबासाहेब लिहित आहेत आणि इथल्या ओबीसींना राखीव जागा द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे असं सांगतात. नेहरू हे करत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देतात. म्हणून मी वारंवार ही मांडणी करतो की ओबीसीचे खरे नेते डॉक्टर बाबासाहेब. नंतर मला 90 साल लढावं लागलं. बीपी सिंगांना मंडल आणि कमंडलच्या लढ्यामध्ये पंतप्रधान पण सोडावं लागलं. आणि म्हणजे बाबासाहेबांना अपेक्षित असलेला आयोग तो 90 साली लागतो आणि बाबासाहेब तेव्हाच राजीनामा देतात. एवढी दूर होती. म्हणून मला हे म्हणायचे की सोबत घेऊया, एससीच्या सगळ्या कॅटेगरीजना आपण बुद्धिस्ट केलं पाहिजे. एका दमात ते बुद्धिस्ट होऊन गेलेले असं समजायला पाहिजे आणि त्यांचं आचरण बुद्धिस्ट व्हायला. पण गंमत काय, प्रॅक्टिकल काय, आजही गावगाड्यामधला चर्मकार गावात चपला शिवत बसतो, पण त्याच्या डोक्याला तो हे दाखवतो की मी बुद्धिस्ट नाही. माझा वेगळं आरक्षण मागतो आणि सुप्रीम कोर्टाने ऐकलं ते वर्गीकरण आणि क्रिमिलियर ऐकलेले कधी तो दूर झालेला. दुःख सगळ्यांचे सारखेच आहे. बौद्धांचं दुःख वेगळं आहे, मातंगांचं वेगळं आहे का? त्यालाही असूसावी लागलेले. मला हे म्हणायचं की असे समीकरण कुठेतरी निर्माण झालं पाहिजे की हा सगळा एससी कॅटेगरीचा
समाज प्रश्न होते कोणते तर बौद्धांनी बौद्धांचीच मागायची, धर्मांतरित समाजाची किंवा मातंगाची मागायची नाही, या प्रश्नांवरून त्यांना घरवापसी करावी लागली. अशा अडचणी निर्माण होत असल्यामुळे हा जो ओबीसी समाज आणि हा जो एससी मधला उपवर्गीय समाज आहे तो आमच्याकडे आकर्षित होण्यासाठी आम्हाला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि प्रामाणिकपणे सांगतो की तो प्रश्न मग आम्ही बाजूला ठेवून गेला. पण बाकीचे आपण काही आतापर्यंत जे मंथन केलं त्या मंथनातून मात्र सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न केले. यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो आहे की मनपूर्वक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार साहेब आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि सप्रेम जय भीम नमस्कार. यानंतर ते हिंदी भाषी वाइट उतना महत्वपूर्ण नहीं है. हम मोदी जी नहीं है मीडिया से भागते हो या मीडिया को 13 साल में एक बार भी फेस टू फेस जवाब नहीं दिया हो. हम आपके लिए आधी रात बात करने को तैयार हैं. आपका स्वागत है. आपके सवाल होंगे, मेरा जवाब होगा. कार्यक्रम में व्यवधान नहीं चाहता था. मैं इसलिए चाहता था कि आपने अपनी बात सुनाई. हम आपको तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. हम ये चाहते हैं कि मीडिया हमारी बात को सुने, हमारी बात को स्थान दे. तो हम आपके उस अखबार को भी स्वर्ण अक्षर में जड़वा देंगे और मराठवाड़ा की अगली राष्ट्रीय बैठक में हम आपको सम्मानित करेंगे. ऐसा मेरा विचार है. अब आप जैसा समझते हैं मेरे वक्तव्य के पूर्व मेरे परिवार के लोगों से बात करने के पूर्व आप बात करना चाहते हैं तो मैं तैयार हूँ. आदेश करें महोदय. कोई क्वेश्चन? राष्ट्रीय बौद्ध महासभा का क्या उद्देश्य है, आपकी ये जिज्ञासा है. परम पूज्य बोधिसत्व बाबा साहब ने उत्तर भारत में 18 मार्च की बैठक में आगरा में एक बात कही थी कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. आगरा के लोगों ने, उत्तर भारत के लोगों ने इस बात को पॉजिटिव लिया, नकारात्मक नहीं लिया. इस बात को स्वीकार किया कि परम पूज्य बाबा साहब की जो अमृतवाणी थी वो वास्तव में हमारे लिए चैलेंजेबल है और हम लोग इतना अधिक शिक्षित होने के बाद भी समाज के लिए कोई योगदान नहीं कर रहे हैं. तो राष्ट्रीय बौद्ध महासभा का गठन हम लोगों ने 2007 में किया. हमारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष जी हैं, वो राजनीति का महत्वपूर्ण पद छोड़कर, उनकी बनी हुई राजनीतिक मंच को छोड़ करके बहुजन समाज पार्टी के 2 बार MLC, 1 बार विधायक होने के बाद उन्होंने राजनीति को तिलांजलि देकर के धम्म नीति पर काम करना शुरू किया और परम पूज्य बाबा साहब के सपना को साकार करने के लिए, भारत को बौद्धमय राष्ट्र बनाने के लिए राष्ट्रीय बौद्ध महासभा का गठन किया. और राष्ट्रीय बौद्ध महासभा इस समय पूरे भारत में वर्तमान में 27 राज्यों में अपना नेटवर्क, अपितु भारत ही नहीं नेपाल और अंडमान निकोबार द्वीप समूह आदि इंटीरियर क्षेत्रों में भी राष्ट्रीय बौद्ध महासभा अपने संगठन को मजबूत कर चुकी है. आज का आज भारत में जो बौद्ध धर्म है वो और बाकी लोगों को बुद्धिस्ट बनाने के लिए आपकी क्या योजना है? बहुत अच्छा प्रश्न है आदरणीय पत्रकार महोदय. भारत को बौद्धमय बनाने की हमारी क्या योजना है? परम पूज्य बाबा साहब ने जब संविधान लिखा तो संविधान में आप लोगों ने देखा होगा तिरंगा जो हमारा राष्ट्र ध्वज है उसमें धम्म चक्र को प्रधानता दी गई. ये नंबर 1. नंबर 2, भारत की जो मुद्रा है, भारत की मुद्रा में सम्राट अशोक की लाट को स्थान दिया गया. नंबर 2. नंबर 3, भारत का राष्ट्रपति भवन, अशोका हल, संसद भवन, सांची का स्तूप, ये जो हमारे कल्चरल संकेत हैं वो सभी या संविधान में पूर्णतः पंचशील का जो प्रतिलक्षण है बाबा साहब ने पहले ही प्रावधान कर दिया था. भारत बौद्धमय है, हमको अलग से कुछ नहीं करना. संविधान के तहत भारत को संविधान के अनुरूप पंचशील का पालन करवाना है. हमारे जो समाज है 99% हमारा समाज है बौद्धिस्ट है. इसको हमें जागृत करना है, उसको बताना है कि तू कैसा हिंदू. जो 99% हमारा जो समाज है भारत का वो मूलतः बौद्ध है. बौद्ध संस्कृति को हम लोग भूल गए हैं
ये बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर साहब ने अपनी एक महत्वपूर्ण पुस्तक क्रांति या प्रति क्रांति में इसका वर्णन किया है। हमारे ऊपर सांस्कृतिक हमले होते रहे हैं और इसका हम लोग सांस्कृतिक रूप से ही इसका प्रतिकार करेंगे। समाज को संवैधानिक रूप से आंदोलन करना चाहते हैं। बुद्ध का धम्म नींद लगने का, टंडो नहीं लाने का अध्यात्मवादी धम्म नहीं है। बुद्ध का धम्म क्रांतिकारी धम्म है और उसको हम समाज को क्रांतिकारी रूप से हम ले जाना चाहते हैं। इस प्रकार से हमारी राष्ट्रीय बौद्ध महासभा की ये कार्य योजना है कि गांव-गांव में और घर-घर में हम तथागत गौतम बुद्ध के सिद्धांत को, परम पूज्य बाबा साहब के संविधान की प्रस्तावना को लागू करवाना चाहते हैं। यही हमारा बौद्ध में भारत का सपना है। कितने राज्यों में राष्ट्रीय बौद्ध महासभा है और कितनी शाखाएं इधर राष्ट्रीय बौद्ध महासभा सन 2007 से औरंगाबाद में और मराठवाड़े में कितनी शाखाएं हैं? राष्ट्रीय बौद्ध महासभा सन 2007 से आगरा से रजिस्टर्ड है, कार्यरत है। मैं उनके करीब फाउंडर मेंबरों में से हूँ। मैं शासकीय सेवा में था, रिटायर हो गया हूँ। इंजीनियर था मैं, क्लास 2 पोस्ट से रिटायर होकर के मैं काम कर रहा हूँ। हमारे राष्ट्रीय बौद्ध महासभा की शाखाएँ मराठवाड़ा ही नहीं, भारत के 27 राज्यों में हमारी क्रांति कमेटी बन चुकी है, समागी कमेटी बन चुकी है और जिला कमेटी बन चुकी है। हम महाराष्ट्र में अभी मेरा ये तीसरा पड़ाव है, दूसरी मीटिंग है। हम विदर्भ में संभागीय समीक्षा कर चुके हैं। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी का स्वास्थ्य थोड़ा ठीक नहीं है, मुझे समीक्षा के लिए इधर निर्देशित किया गया है। मैं उनके आदेश के पालनार्थ अभी मराठवाड़ा, औरंगाबाद में हमारी सामग्री कमेटी की आज की जो हम कार्य योजना बना रहे हैं, सभी जिलों में यहाँ पर हम लोग कमेटी गठित कर रहे हैं। अभी कुछ हमारे जिले रह गए हैं। आगे सर आप बोलिए। चालवतो आणि ह्या सामाजिक न्याय परिषदमध्ये लोकांना उद्युक्त करतो की बाबासाहेबांचं आणि भगवान गौतम बुद्धाचं जे काही संघ आहे त्या संघाच्या प्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करावा आणि प्रत्येक समाजामध्ये नैतिक आणि निर्भीडपणे आणि विना लोभाचे कामं करून आपण हे बुद्धाचा संघ सगळ्याच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, याचं हे काम आम्ही राष्ट्रीय करत आहोत। मी इंजिनियर शुद्धोधन बडवले, कार्यकारी अभियंता म्हणून मी सुद्धा निवृत्त झालो आहे इरिगेशन डिपार्टमेंटमधून। परंतु मी निवृत्त होण्याच्या पूर्वीचपासून धम्माच्या रुची असल्यामुळे तिथे मी काम करत आहे। राष्ट्रीय बौद्ध महासभेमध्ये मी जवळपास 12 ते 13 वर्षापासून काम करतो आणि आता सध्या मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष म्हणून काम करतो। आता यामध्ये तुम्ही जे प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय बौद्ध महासभेचं भारतातील लोकांना बौद्ध बनवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे, तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर ज्यावेळेस सम्राट अशोकांचं राज्य होतं त्यावेळेस हे जो जम्बूद्वीप होता हा पूर्णच्या पूर्ण बौद्ध होता। आणि आपल्याला माहीत असेल की जो राजाचा जो धर्म असेल तो धर्म तिथल्या प्रजाचं होतं आणि जेव्हा त्या प्रजाचं जेव्हा राज्य होतं तर त्यावेळेस सगळे लोक जे होते जम्बूद्वीपातले हे बौद्ध होते। मग अशी आम्ही जे पत्रकार साहेब आहेत त्यांनी बोलले की ओबीसी सुद्धा आमचेच आहेत। हो, ओबीसी नाही, इथे जो माणूस आता आहे ते जो जातीमध्ये विभागला गेलेला आहे तो ते लोक पूर्वीचे बौद्धच होते। त्यांचा जर तुम्ही आपण पाठीमागे जर बघितलं तर ते त्यांचे जे पूर्वज आहेत ते बौद्ध होते आणि मग जर त्यांचे पूर्वज जर बौद्ध आहेत तर ते आता आपले बौद्ध बांधव झाले नाहीत का? झालेले आहेत। तर हे बौद्ध बांधव जे आहेत यांच्यापर्यंत भगवान गौतम बुद्धाचं पंचशील पाळेमुळे जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आमचं राष्ट्रीय बौद्ध महासभा करते। ठीक, ओके। सामाजिक न्याय परिषद